तुझ्या 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 रूपाचं चांदण. म्हणजे मुंबईला असताना पण माझ्या दिसण्यामुळे अडचणींचा सामना करावा लागला होता आणि आता इथे पण तेच. तिथलं मला काय माहित नाही, पण इकडची गोष्ट वेगळी आहे. भाऊंची स्टोरी अजून तुला माहित नाही. जोवर तुला माहित नाही तोवर चांगलं आहे तुझ्यासाठी. पण ते भाऊंचं जाऊ दे. पुढं काय झालं? तुला तुझ्या बानं शेटला ऐकलं असं म्हणालीस, ती भानगड काय? त्या सगळ्याला सुरुवात झाली जेव्हा बाबा लोकांच्या तावडीत सापडला. भारती! 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 ते लोक मला मारतात, मला वाचव! भारती! या रे, मारायला! लोकांनी त्याला घेरलं आणि मारायला सुरुवात केली. त्याआधी 2 दिवस बाबा घरी आला नव्हता. मी, आई आणि अक्षा आम्ही तिघही आला दिवस कसा बसा ढकलत होतो. आमच्याकडे दुसरा पर्याय पण नव्हता. आई पण या सगळ्याला कंटाळली होती. आमचं डोकंच चालायचं बंद झालं होतं आणि लोकांचे टोमणे चालूच होते. पैसे बुडून बायको मागे लागतो काय? हे मारा त्याला! भारती, वाचव मला! त्यांना सांगा ना नका मारो म्हणून. मग त्याला सांग आधी पैसे द्यायला, नाहीतर कापतोच इथे. ते पैसे देतील, मी पण पैसे देईन, पण आता तुम्ही जावा. आज काय बी झालं ना तर पैसे घेतल्याशिवाय जाणार नाही. आणि जर का पैसे नाही दिले ना तर अख्खं घर तुझं जाळून टाकेन. नाही घर जायची भाषा नका बोलू. मी देईन पैसे. आता नाही आहेत माझ्याकडे, पण मला थोडे दिवस द्या, मी पैसे देते तुम्ही. एक पण दिवस मिळणार नाही. आत्ताच्या आत्ता सगळे पैसे चुकव. ए मारा रे त्याला, मारा थोडा. नका ना मारू त्यांना. हो नका ना मारू. हो ते लवकर देतील पैसे. थांबा ना. असं नका करू, मी पाया पडते. काका, आमच्याकडे आता एवढे पैसे नाहीयेत. आम्ही तुमचे पैसे परत करू. माझ्या बाबाला नका मारू. अरे वाचवा रे नक्षे. बाबा सोनं नाणं पण नाही हो आमच्याकडे, नाही तर ते दिलं असतं. पण आमच्यावर दया खा, आम्हाला 2 दिवस द्या फक्त. लय झालं फसू ना. आत्ताच्या आत्ता पैसे पाहिजे. ए सदा, मला फालतूची किटकिट नाही पाहिजे. पैसे द्यायला मोकळा कर ना मला. नक्षे अगं वाचव ग मला. काका त्यांना सांगा ना माझ्या बाबाला नका मारू म्हणून. माझे बाबा लवकरात लवकर तुम्हाला पैसे दे, पण त्यांना थांबवा ना. हो हमारे शेवटचे 24 तास देतोय. जर या 24 तासात पैसे नाही दिले ना तर बघ. चला रे. जेव्हा ती लोक परत गेली तेव्हा असं वाटलं की शेटनी आपलं ऐकलं. वाटलं की त्याला आपली दया आली असेल, पण त्यामागे त्याचा खरा उद्देश वेगळा होता. तो ज्या प्रकारे माझ्याकडे बघत होता मला विचित्र वाटत होतं. तेव्हा मी इतकं लक्ष नाही दिलं, कारण त्यावेळेस मला माझ्या आईचा आणि भावाचा सांभाळ करणं जास्त महत्वाचं वाटलं होतं. त्या नजरेमागचा सैतान मला खूप उशिराने कळला. अगं पण तुझ्या बाळाला माहित असेल नव तो शेट कसा माणूस आहे ते. एखाद्या संघ 2 दिवस जरी राहिलं ना तरी माणसाची नियत कळते. आणि हा जो कोणी शेट आहे त्याच्या संघ तुझ्या बाळानं सौदा केलता. पोर जन्माला घालतो तर त्याचं रक्षण करणं बापाचं काम आहे. आपल्या माग तरणी पोरगी आहे हे कळत नव्हतं वय त्याला. तेवढं त्याला कळलं असतं तर त्याने गोष्टी इथवर आणून ठेवल्या नसत्या. दादा, मांजर पण भूक लागली की आपल्या पिल्लांना खाते.
आपण तर माणूस आहे आणि माणूस स्वतःची कातडी वाचवायला, पोरांना पण दावणीला लावायला मागे पुढे बघत नाही. तो सक्का बाप असला तरी जसं पत्त्यांच्या जुगारात पैसे लावतात तसं याने मला लावलं. मला या सगळ्याची काहीच कल्पना नव्हती. त्याने परस्पर निर्णय घेतला आणि म्हणून मला बोलवण्यासाठी एक दिवस मला पाहिजे होता तो माझ्या आवडीचा ड्रेस घेऊन आला. नक्षे, हे नक्षे, हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलंय. घे. माझा आवडता ड्रेस? अरे तू सांगितलं आणि मी आणलं नाही असं कधी झालंय का? जा जा जा, पटकन हा ड्रेस घालून ये जा. बाबा, हा एक विचारू? हा, अरे तू विचार ना, आपण बोलणार. बोल बोल, काय? बाबा सोडून दे ना हे सगळं, नको ना असं वागू. लोक घरी पैसे मागायला येतात, मला नाही आवडत रे. सगळ्यांनाच खूप त्रास होतो. ए, अरे माझी चांदणी, अरे लहान आहेस तू अजून, तू या सगळ्याचा विचार करू नकोस. हे सगळीकडे हे असंच चालतं. अरे मुंबईची स्टाईल आहे ना ही, सगळीकडे असाच कारभार चालतो. आपण त्यामध्ये शिकून घ्यायचं असतं. आणि मला सांग, हे सगळं मी कुणासाठी करतोय? तुझ्यासाठी, या आपल्या घरासाठी करतोय ना. आणि तुझ्यासोबत तुझा बाबा कायम आहे आणि कायम राहणार. हा, तर या दिवशी जुगारात हरलो म्हणून हे सगळं झालं, पण जर मी जिंकलो असतो तर माल झालो असतो का नाही? हा जा जा, तू वेळ घालू नको, जा पटकन जा आणि हा ड्रेस घालून ये, झटकन बाहेर ये. हा जा. हा हा, इकडे बघ. हा हा, हास हास ना. हा 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 हा, हास हास हास. हा, छान आलाय. हा बाबा, कशाला आहे फोटो? अगं सांगतो का तुला सगळं. हा, तू इकडे बघ आधी. हा, इकडे बघ. हा, आता थोडं ना असं असं असं, असं थोडं अजून. हा, बस बस बस. हा, बाबाच्या डोक्यावर बसलेलं पैशाचं भूत त्याला वेड लावत होतं. त्याच्यातली माणुसकी मरून राक्षस जागा झाला होता. जेव्हा तो माझे फोटो काढत होता तेव्हा त्याच्या डोळ्यात पैशांची हाव दिसत होती. या सगळ्यात माझी आई मात्र पोळली गेली. एवढं सगळं घडत होतं तर आजूबाजूची माणसं काही बांगड्या घालून बसली होती काय? मी आता कोयताच घातला असतात त्याच्यावर. आधी आम्हाला वाटायचं मुंबईच्या पोरी लय डेअरिंग बाज असतात, त्यांच्या वाट्याला जरी गेलं तरी जळून खाक होईल, लय हुशार असतात. पण नाही, बाईच्या जातीला भोग हे लिवलंच आहे देवानं. पार फोटो काढण्यापर्यंत मजल गेली तरी बी आई काय बोलली नाही. कोणत्या तोंडाने बोले? पाठीमागे लहान भाऊही होता, त्याच्याकडेही बघायचं होतं. ती बिचारी कशी बशी लोकांची धुणी भांडी करून स्वयंपाक करून आम्हाला वाढवत होती. त्या दिवशी आईने थांबवण्याचा प्रयत्न केला पण तिला चिमट्याचे चटके देत गप्प गेला. सारखा जगणं असून पण तिला आमच्या चेहऱ्यावरचा हसू बघायचं असायचं. आई सांग ना, खरंच माझ्यासाठी? हो बाया, तुला हवं होतं ना. जुनाच आहे पण आता आपली नड भागल्याशी कारण. शक्य होतं तेव्हा ती आमच्या छोट्या छोट्या हौशी पूर्ण करायची. हे तुझ्यासाठी. आई, अगं कशासाठी आणलं? आहेत की माझ्याकडे. अगं असू दे ग, तू कधी काही मागत नाही. आज पगार झाला ना म्हणून घेऊन आले. घाल. कुणी ग माझी बायती. तुझं लग्न होईल ना नक्षे, तेव्हा आपण तुझ्यासाठी असे सोन्याचे कानातले करू. ए आई, मला लग्नच नाही करायचं.
मी तुला सोडून कुठेच नाही जाणार. हा मी पण नाही जाणार. एवढ्या सोन्यासारख्या घराला तुझ्या बामुळं कीड लागली. काय बोलावं काही सुधर ना. नाही म्हणजे तुला सहानुभूती देऊ की तुझ्या बाबतीत जे घडलंय त्याचं दुःख मानू. लय वंगाळ वागला तुझा बाप. पोटच्या पोरी संग असं कोणी वागतं व्हय? दादा हे तरी परवडलं, पण एक रात्र अशी आली की बाबांनी त्याच्या आणि माझ्या नात्यातल्या सगळ्या कड्या मोडून काढल्या. ती त्यांच्यापणाची हद्द केली त्याने. नुसता विचार जरी केला तरी अंगावर काटा येतो माझ्या. रात्री त्या एका स्वप्नामुळे मी झोपेतून जागी होते. मानकून धरून कुणीतरी बसावं तसं ते स्वप्न माझं पाठलाग करत आहे. काय झालं होतं तेव्हा? आणि अक्षा बाहेर गेले होते बाजारात. तेव्हा बाबांनी मला त्याने आणलेला ड्रेस घालायला सांगितला. म्हणाला आपण बाहेर जाऊया आज. मी आलो जाऊन म्हणत तो बाहेर गेला. मी तयार झाले आणि थोड्या वेळाने तो घरी आला शेटला घेऊन. हे नक्षे शेट शेट या ना, या या. बघा बघा आपलंच घर समजा बरं का. हा? आजची रात्र तुमची रंगीनच करून टाकतो. नक्षे बसा ना, बसा बसा. नक्षे अगं बघितलंस का तुला भेटायला कोण आले? 2-2 शेट आले आहेत. हा नाच. एक मिनिट हा. मी जरा ना गाणं लावतो छान. हा नाच नाच नाच. अरे एवढा रावस ड्रेस दिलाय तुला, तू चांगलं नाचशील म्हणून. बर नाच नाच ना. हा, नाचते नाचते. मी नाही नाचणार. काय लावलं सदा? तू बोलला होता तुझी पोरगी नाचणार आहे. मग आता काय झालं? त्यासाठी तुला अर्धे पैसे दिलेत आणि जर ती नाचणार नसेल तर पैसे परत दे. चल. नाही नाही शेठ, हा हो बसा ना तुम्ही, नाराज होऊ नका. अहो नाचेल नाचेल ती. अरे ती लाजते ना थोडीशी. हा, पण नाचेल ती, नाचेल ना. मी नाही नाचणार. मला जाऊ द्या हो. आई हे तुला तिच्या नावानं बोलू नकोस. अरे एवढा भारीतला ड्रेस आणलाय तुझ्यासाठी, तू चांगली नाचणार म्हणून. अरे आपल्याला पैसे कमवता येत ना, कमवायचे ना पैसे. अरे हे बघ ना, शेठने आपल्यासाठी खूप पैसे आणलेत. हा नाच चल. अगं नाच ना वसाडे. नाही नाचत, कशी नाचत नाही तेच बघतो मी आता. आता नाचशील की नाही? नाचशील ना? चल ये पुढे ये. आज शेठ पैसे देणार आहेत आपल्याला. नाच नाच. हा 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 चल. बघ काय शेठ, आवडला की नाही डान्स? तुम्हाला बोललो होतो ना मूड बनेल म्हणून. हा मग आता पैसे काढा की, काढा काढा. अरे देतो, गाडी ठेवली बॅग. अरे मग तिला बाहेर का ठेवताय? अहो लक्ष्मीला असं बाहेर ताटकळत ठेवू नये. घेऊन या की. आणतो की, घाई काय आहे? म्हणलं सदा आपला माणूस आहे. काय शेठ? म्हणलं त्याचं कर्ज आपण रिकामं करावं. अरे शेठ, तुम्ही आपल्यासाठी जर एवढं केलं ना तर आपण तर तुमचा कायमचा गुलाम होऊन जाऊ. हा तर गुलामच बनायला तयार झाला. अहो खरं सांगतोय मी, मस्करी करत नाही. आई शपथ.
दिलं. तुला इतके पैसे दिले की तुझं सगळं कर्ज माफ होईल आणि ते पैसे परत मागणारे नाही. सुरेश शेठ, आशीर्वाद आहे तुमचा. पण त्या बदल्यात तुला मला काहीतरी द्यावं लागेल. अरे तुम्ही नुसता हुकूम बोला, लगेच लगेच देऊन टाकतो. आम्हाला तुझं हे चांदणं जाम आवडलंय. ते आम्हाला दे आणि पैसे घेऊन जा. अरे सदा विचार कसला करतोय? उद्या जर तुला दिलेले पैसे लोक परत मागाय आले तरी पोरगी काय करणार? सौदा तुझ्याच फायद्याचा आहे. आणि पोरगी काय रे, आज ना उद्या आणखीन पैदा होतील ना. बोल, देतो ही चांदणं आम्हाला? सदा तुझ्या फायद्याचा सौदा आहे बघ. दिलं दिलं. आजपासून हे चांदणं तुम्हाला दिलं. बाबा बाबा आजपासून हे चांदणं तुमचं. बाबा पण शेठ, थोडं पैसे मात्र आ? अरे देणार देणार. ती गाडीतली ठेवलेली बॅग सगळी तुला देणार. हा? हे पण घे. हा पुरीला घेऊन बाहेर. लगेच लगेच येतो. हा. अरे काय भारी नाचलेस तू. बघ केवढे पैसे कमवले आपण. बाबा नाही ना, मला नको ना विकू, मला नाही जायचंय. नाही जायचं, नाही जायचं. हा, आता जाशील. हे बघ, आता जाशील का नाही? हा? बाबा नको ना बोल. मी 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 तुझी कोकरू आहे ना, मला नको ना विकू. हाय, तू माझं कोकरूच आहेस. कोकरू मोठं झालं ना की त्याला कापून खातात. म्हणून तर तुला एवढं मोठं केलंय ना मी. अरे अरे चांदणी आहेस तू माझी. देवानं तुला एवढं चिकनं घडवलंय ते पैसे कमवण्यासाठीच ना. मग तू पैसे कमवायचे. हा? अरे शेठ आपल्याला भरपूर पैसे देणार आहे. चल चल जाऊया, चल. हा? बाबा नको ना. अरे तुला समजत कसं नाहीये? कोरा चेक आहेस तू माझा. कळतंय ना तुला? तू कोरा चेक आहेस माझा. तुझ्या लाडक्या बाबासाठी एवढं नाही करणार तू. करशील ना? हा, आता ना तू छान डोळे बिळे पूस असे. हा, फ्रेश हो. शेट आपल्याला बोलवत आहे. थांब, मी हे लपवून ठेवतो. हा, लोकांच्या नजरेत येईल ना. हा. त्या दिवशी बाबाला मुलीच्या इज्जतीपुढे पैसा मोठा वाटला. ती रात्र माझ्या आयुष्यातली काळी रात्र होती. ए भारती, ए भारती, तू मध्ये येऊ नकोस. बाजूला हो. यामध्ये तुझं काय काम नाही. शेटीला घेऊन जा. अरे स्वतः डोसक्यात दगड घातला हिनं. अरे काय बाई आहे ही. चला चला, अहो, पोलीस स्टेशनला घेऊन जाऊया ना. आपण इथं निघायचं. कुठे पळून चाललात? माझी वाट सोडा आधीच सांगते. काय काय नवऱ्याच्या डोक्यात दगड घातला तर स्वतःला शाणी समजा लागली काय?
दे रे. तिला घेऊन कुठं निघाली? ती माझ्या महेश शेठची आहे, समजली काय? चले. असं नका बोलू, माझी पोरगी आहे ती. हे तुझ्या नवऱ्याला विचार. सदाने सौदा केलाय तिचा, पैशाच्या बदल्यात पोरगी. चले. असं नका बोलू, मी माझी पोरगी आहे ती, मी पाया पडते तुमच्या. चला रे पकडा. हाय हाय, काहीतरी कर ना. हाय, ती माणसं आपला जीव घेतील ग. आपण बाबांनाही तसंच सोडून आलो. काय झालं असेल त्यांचं? काय चाललंय ग तुझं? बाबा बाबा बाबा, हा? काय चाललंय? भ्रम पिटला नाही का अजून? या जगात दुसरं कुणी तुझ्या मदतीला येईल या भ्रमात राहू नको नक्षे. हे तुझं सुंदर रूपच शाप आहे तुझ्यासाठी. तुझ्या या रूपाच्या चांदण्याचा फक्त बाजार मांडला जाऊ शकतो. तुझ्या या रूपावर फक्त पैसे लावले जाऊ शकतात. अगं, जिथं जन्मदात्या बापानच तुझ्या रूपाचा बाजार मांडला, जिथं जन्मदाता बापच तुला समजून नाही घेऊ शकला, तिथं दुसऱ्या कुणावर काय विश्वास ठेवायचा नक्षे? एक गोष्ट कायम लक्षात ठेव नक्षे, ज्या दिवशी तुझ्या या रूपाच्या चांदण्याची मोहिनी कुणावर पडल ना, त्या दिवसापासून तुझ्या आयुष्याच्या कायमची अमावस्या सुरू होईल. आई, पण मी हे रूप कसं लपवू? आई, ते लोक इथे. तुझ्या आयुष्याला लागलेला सगळ्यात मोठा शाप हे तुझं सुंदर रूप आहे. तेव्हापासून आम्ही रोज मरण भोगतोय, रोज सहन करतोय. थकलोय आम्ही, थकलोय. आधीच घरात एकदम मरणासन्न गरिबी आणि माझं सौंदर्य माझा शाप झालाय. आणि तो शाप माझ्यासाठी आयुष्यभर राहणार आहे. म्हणून मला हे रूप कोणालाच नाही दाखवायचंय. ठरवून पण नाही आणू शकत लोकांसमोर.
बहीण मानलं होतं ना तुम्ही मला. माझ्या जागी जर तुमची खरी बहीण असती तर तिला असं खरं रूप लपवून अंगाला काळा रंग फासून तिला फिरू दिलं असतं का हो? रडू नकोस, रडू नकोस. नशिबान तुझ्या बाण लई चित्र खेळ खेळलाय तुझ्या संग. ठाव आहे मला, जिथं स्वतःचा बाप पोटच्या पोरीची असं वागत असल तिकडं देवाला बी लाज वाटल असल त्याची. पण आता जे झालं ते भाग सोड. तुझ्यावर जी काय बी परिस्थिती आलती ती मागच सा. तुझ्या भूतकाळाचा परिणाम वर्तमानावर नग होऊ देऊस. समोर जे येईल त्याच्यापासून पळून जाण्यापेक्षा धीरानं त्याचा सामना कर. मी बी अनाथ होतो. दत्ताबांच्या आई होत्या ताई साहेब, त्या होत्या म्हणून मी होतो. तान बाळ असताना ताई साहेबांनी जंगलातून उचलून मला घरात आणलं. तेव्हापासून मी इथंच आहे, दत्ताभाऊंची सावली बनून. आजपर्यंत दत्ताभाऊच माझ्यासाठी माझे देव होते, माझे आईबा होते. पण आज तुझ्या रूपानं मला बहीण भेटली. अन भाऊ म्हणून ह्यो शंकर तुला वचन देतो, काही बी झालं तरी ह्यो शंकर तुझ्या बाजूने उभा राहील. फक्त तुला स्वतःला जगवायचंय हे ध्यानात ठेव. तू लपून घरात आलीस, इथं राहायला भेटलं, पण तुझ्या संग त्या घरात जे काय बी घडल त्याला तुला एकटीनं सामोरं जायचं आहे. दत्ता भाऊ, ताईसाहेब, अण्णा यांच्याबद्दल मी खात्री देतो, ते घेतील तुला समजून, मानाने वागवतील. पण बाकीच्या लोकांशी कसं वागायचं ते तुला ठरवावं लागेल. तुला त्यांना तोंड द्यावं लागेल. बाकी मी आहेच की. मी शक्य असेल तितकं तुझ्या बाजून लढेन की. नग काळजी करूस. नक्षे, चालेल नव नक्षे म्हटलेलं? मी माझ्यावर विश्वास दाखवला, माझं सगळं ऐकून घेतलं. दत्तगुरूंचीच कृपा आहे माझ्यासाठी. हे जग वाईट आहे माहिती आहे मला, पण इथे कसं जगायचं हे समजले. दादा, मी हरणार नाही. मी लढेन, स्वतःसाठी लढेन, उभी राहीन आणि एक दिवस सगळ्या घरच्यांसमोर माझं हे सत्य सांगून टाकेन, न घाबरता. बाकी कुणासमोर बी बोल, पण दत्ता भाऊ समोर नग. कारण त्यांना तुझं हे खरं रूप समजलं. तू तरी जिवंत राहशील, नाहीतर ते तरी. का का पण नग बोलायला लावूस. मी त्यांच्या वचनात अडकलोय, मी नाही सांगू शकत. आणि तसं बी इथं वस्तीमध्ये
दत्ताभाऊंच्या भूतकाळाबद्दल कोणी बी चर्चा करायची नाही असा नियम आहे. आणि तुला बी इथं राहायचं असेल तो ह्यो नियम ध्यानात ठेव. चल हे घे, चौथाला आवरून घे घे. ओ ताई साहेब, कशा पण एवढा वेळ घालवतायचा? यावाना आम्ही दिल्लीला जाऊन परत बी आलो असतो. कवा कवा फास उलट पडतात की. टेन्शन नाही घ्यायचं, अजिबात टेन्शन नाही घ्यायचं. अहो माकडाची जात आहे ती, त्याच्या माग फटाकडी लावली ते उधळणारच, परत थोडी येते वय. ए भवानी, दमानं घे. मगापासनं दमानच घेतोय, कशाला उगत आणून धरतायसा? आणि तसं बघायला गेलं तर सरपंच पदावर तुमच्यापेक्षा आमचा जास्त अधिकार आहे. आला का ध्यानात? भवानी, आमच्या समोर अधिकाराची भाषा करू नगस. अनधिकार वापरायची येळ आमच्यावर बी आणू नगस. या गावचे अधिकार अजून बी आमच्या हातात आहेत, म्हणून हित सगळं सुख आहे. तुझ्या हातात असतं तर कवाच नासाडी झाली असती. फसवेगिरी तुमच्या रक्तातच आहे. तवा बी फसवूनच अधिकार घेतले समदे. ए भवानी, तोंडाला आवर घाल. बोलला तर मिरची झोंबली वय. ज्या अधिकाराची भाषा तू आमच्या समोर उभं राहून करतोयस ना व, तो अधिकार तुझ्या खानदानानं 10 वर्षापूर्वीच गालिवलाय. तो तर आमचा चांगुलपणा आडवा येतोय, म्हणून तुम्हाला इथं राहायला तरी मिळतंय. दत्ताचा हात जर का सुटला ना तर जाधवांच्या खानदानाला जाळाया लाकडं आणि 10x10चा चौकोन बी मिळणार नाही. ओ ताई, आम्ही बी काय हातात बांगड्या नाही भरल्या. ती तुमच्यापेक्षा तुमच्या पदाचा मान ठेवून गप राहिलोय आम्ही. एकदा फक्त एकदा सत्ता सोडून बघा, मग कळल तुम्हासनी. लाकडं जळायला जागेची जास्त गरज कोणाला येते? ह्योच राग, हीच ताकद लोकांच्या हितासाठी वापरली असती ना तर आज या गावात जाधवांच्या नावाचा झेंडा फडकला असता. प्रजाडातच नाही ते पोरात कुठून येणार? ओ ताई, लय बोलला सा. ऐकून घ्यायला म्हणून वाटेल ते बोलू नका, नाहीतर पिट्टा घुमवायला मला बी जास्त वेळ लागणार नाही. अरे भवानी, जरा सबुरीनं घे. महेश्वरी संघ या भाषेत बोललेलं या वाड्याच्या भिंतीनं बी जमलेलं नाही. आणि आज निवडणुकीचा दिवस आहे, तवा मला कुठला बी कुटाणा नको. आम्हाला बी नकोय, आम्हाला बी काय हाऊस नाही कुटाणा करायची. म्हणून म्हणतोय निर्णय घ्या आणि मोकळे व्हा. काय आणि कधी निर्णय घ्यायचा ते आम्ही बघू, कारण सरपंच पदाची निवडणूक आम्ही ठरवतो. ठरवा तू आता. या वर्षीपासनं ते आम्ही ठरवणार. तुम्ही आम्हाला इथं बोलावलं, आमचा अपमान केला. निवडणूक होणार आहे हे माहिती असून सुद्धा तुमचा उमेदवार तुम्ही हजर नाही केलात. त्यामुळं आता आम्ही जे सांगू ते आणि तसाच होणार.
त्यामुळं या वर्षी गावच्या सरपंच आमच्या विद्याताई होतील. निवडणूक ओव्हर. अजून नाही. आधी दत्ताला येऊ दे. दत्ताला बोलील. होय. दत्ताच्या इथं असण्यानं नसण्यानं आम्हाला काय बी फरक पडत नाही. बरं आम्हाला पडतो, कारण गावच्या निवडणुका दत्ता लढवीत आलाय. तेव्हा दत्ता जो काही निर्णय घेईल तो शेवटचा असणार. बॉम्बला परत दत्ता भाऊंचाच फोन. दादा एकदा तरी उचला फोन. मगासपासून ते तुम्हाला फोन करतायत. आली मोठी. उचला काय उचला. अगं मगाशी बोललो ना, भवानीचा माणूस गावलाय, त्याच्याबद्दल विचारणार ते. मग काय सांगणार? थांब. उचल शंकर्या, फोन उचल. काय करू काय करू. काहीतरी शाळा केली पाहिजे. नको त्यावेळेला भारी सुचत मला, पण आता काहीच सुचत नाहीये, काही सुधरत नाहीये. फोन नाही उचलला तर दत्ता भाऊ मारतील मला. नाही नको नको. काय करू काय करू. फोन उचलू की दत्ता भाऊंचा मार खाऊ. फोन उचलू की दत्ता भाऊंचा काय करू. मारू मार 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 मार. दादा काय करताय हे? चाललं डोकं चालायला लागलंय. तू तू काय बोलू नको. शांत बस. अजिबात काय बोलू नकोस. शांत. शंकर्या कुठे आहे तो माणूस? माणसाचं काय झालं? दत्ता भाऊ. काय झालं? एवढा काय उडायलास? दत्ता भाऊ शाळा झाली. आई शाळा झाली. दत्ता भाऊ. आई ग. काय झालं? पटकन बोल की. दत्ता भाऊ तो भवानीचा माणूस होता ना. आई ग. हा. तो चांगलाच धावला होता, पण मला म्हणाला की पानपोईवर पाणी प्यायचंय. मग आम्ही थांबलो. बोल की. तर त्याने मला हान हान हाणला. आई ग. हा. आणि सुटला भाऊ. हातातून सुटला. आई ग. अरे पण तुझं लक्ष नव्हतोय. वातास कुठं तू? नाही नाही होतं ना. होतं पण भाऊ. आई ग. माझ्या डोळ्यात माती टाकली त्यांनी. त्यामुळे काही सुधर ना मला. हाय तिथंच थांब, मी पाठवतो कोणाला तरी. नाही नाही दत्ता भाऊ मी येईन की. सापडणार नाही मी तुम्हाला. तू इशीतच आहेस ना? व होय, पण आता कुठे माहित नाही मला. त्या भवानच्या माणसानं मला असा गरा फिरवला नाही दत्ता भाऊ. काय सांगू. आई ग. काय कुठे काही सुधरा ना मला. दत्ता भाऊ तुम्ही नका काळजी करू. मी पोचतो. 0 मिनिटात पोचतो. आई ग. जिथं कुठं असशील तिथनं सगळ्यात आधी वाड्यावर ये. होय भाऊ. हा. तुमचे खरंच खूप उपकार आहेत माझ्यावर. मी जन्मात कधी नाही विसरू शकत. ते नंतर बोलू आपण. आता दत्ता भाऊ समोर जायचंय तर काहीतरी वाढीव करून जावं लागल. का? आता तुझ्या समोरच सांगितलं ना भवानीच्या माणसानं हाणलं म्हणून. आणि मला तर कुठं लागलंच नाही. असं जर त्यांच्या समोर गेलो तर दत्ता भाऊ माझ्यावरच नक्षीकाम करतील. तुम्ही जर म्हणताय की त्याने तुम्हाला मारलंय, हं. मग तुम्ही स्वतःच्या पायाने चालत कसे घरी जाणार? म्हणजे समजा घरी जाताना वाटेत तुम्हाला चक्करच आली आणि तुम्ही पडलात तर? काय भारी आयडिया आहे. मग वाड्यावर नेणार कोण मला? आता कोण आहे इथे अजून? अरे हा वाडी तू एकदम नाथ खोळा.
यावर्षी निवडणुकीचं काही खरं दिसत नाही दत्ता भाऊ. नाही म्हणजे रघुनाथ हजर नाही ना झाला अजून म्हणून म्हणलं. आणि तो भवानी पार डोक्यावर बसायचा प्रयत्न करायला आत. पोरं गेल्या ती त्याला आणाया. मग हे कुठं एवढा टाइम थोडी लागतो. दत्ता भाऊ तुम्ही त्याला सांगितलं होतं ना तयार राहा म्हणून. घरला नाही तो आणि गावाना बी जा. दत्ता भाऊ कुठं पळून बिळून गेला का काय? नाही नाही तसं नाही म्हणजे तुम्ही निवडलेला उमेदवार असं वागायला म्हणून म्हणलं. दत्ता भाऊ म्हणजे लवकरात लवकर काहीतरी करा बरं का. नाही तर तो भवानी म्हणतोय का तुमचा उमेदवार येणार नसेल तर मग मॅच जिंकलो असं जाहीर करा आणि उरकून घ्या निवडणुका. असं भवानी म्हणतोय. मी नाही तशी येळ येणार नाही. जेव्हा दत्ता ठरवतो तेव्हा धुळीचा कण इकडचा तिकडे वर. हे एकदम बरोबर बोललात तुम्ही. एकदम बरोबर. होय. पण दत्ता भाऊ मी काय म्हणतो समजा रघुनाथ तिथं हजर झालाच नाही समजा तर मग कोणाला उभं करणार तुम्ही? शंकराला. शंकर्या. दत्ता भाऊ शंकर्या. तुला काय अडचण आहे? अडचण मला काय अडचण असणार करा उभा. एकदा का शंकर्या निवडून आला का मग बघ कसा धुराळ उडतोय. नाही ते पण होऊ दे. पण तो तरी हाय कुठं अजून जागेवर. त्याचीच तर वाट बघायला. कवाचा येतो म्हणला पण अजून शंकर्या. दत्ताच्या नियमावर चालणारे प्यादे तुमचे असतील. दत्ताचा हुकूम मानायला तुम्ही बांधील असाल आम्ही नाही. तसं बी तुमच्या दत्ताला संपवायला एकच घाव पुरेसा आहे. माग एकदा तसा प्रयत्न केलतास की पर तुझाच डाव तुझ्यावर उलटला. अरे तू दत्ताच्या केसाला बी धक्का लावू शकला नाही आणि त्याला मारायच्या गोष्टी करतोस वैर. आणि रातच्या अंधारात वार करण्यापेक्षा एक डाव दिवसाचा वार करून दाखव. मग बघ दत्ता तुझ्या कशा मुसक्या आवत होते. आणि भवानी असं हे भित्र्या भागुबाई सारखं वागणं ना सोडून दे. मर्दासारखा समोर ये आणि मग लढ. कोण भित्र कोण पळपुट त्या दिवशी कळलं आमासनी. काय हो प्रतापराव त्या दिवशी तुमच्या घरावर हल्ला झाला तेव्हा कुठं गेले होते तुमचे मर्द गडी? एक तरी मर्द आला का समोर? बांगड्या भरत होते बांगड्या भराय ठेवली होती. भवानी तोंड सांभाळून बोलायचं. तुझी भाषा मी ऐकून घ्यायलोय म्हणून बेलगाम होऊन तोंडाला येईल ते बोलायचं नाही. पुन्हा समोरानं काय बोलतोय याची आब राखायची. ओ कलाबाई तुम्ही नका शिकवसा आम्हाला. तुम्ही किती आग राखली ते दिसलंय. अदोगर सावताच्या घराची आग विझवा मग जा दुसऱ्याच्या मदतीला. कले यांच्या खानदानाची रीतच आहे सवता शेण खायचं आणि मग दुसऱ्यांचं तोंड हुंगायचं. भवानी तुला ठाव नसेल म्हणून सांगते. तुझ्या बापानं बीन असंच तोंडाचा पट्टा चालवला आणि होतं नव्हतं ते समद गमावलं.
एवढा आणला वे लय बेकार हाणला. बेकरासारखे 4-5 जणांनी मिळून मारला. एक आले असते ना तर चांगली धूळ चाकायला लावली असती. नशीब ही तिकडे आली म्हणून इथवर पोचलो. दत्ता भाऊ, आता अशा अवस्थेत शंकर्याला एकदा ठरलं म्हणजे ठरलं. आमच्या बाळाला मध्ये घ्यायचं नाही. हे भावानी येड्यागत करू नकोस. बंदूक खाली कर आधी. ताणलेली बंदूक गोळी सुटल्या बिगर यो भवानी बंदूक खिशाला अडकवायचा नाही. तुम्ही जो यो माच करताय ना तो आमच्या जीवावर करताय हे ध्यानात ठेवा. जाधवानं फसवून समजा हडपलाय तुम्ही पाटलांनी. गोड बोलून पाठी सुरा खुपसलाय तुम्ही पाटलांनी. नाहीतर तुमची जाधवांच्या वाहण्याच्या खिड्या इतकी बी लायकी नव्हती. तू बी ना तुझ्या बापाच्याच वाट्यानं जायला लागले. स्वतःच नाक कापायचं आणि दुसऱ्यांना अपशकुन करायचं. विचारांचं जळमट ना तुमच्या रक्तातनं कधी गेलंय ना कधी जाईल. हे हातातलं खेळणंय ना व कमरेला शोभून दिसतंय. ठेवून दे. दत्ताला समजलं तर रक्ताचा सडा पडल इथं. रगात तर सांडणार. माझं नाही तुमचं. भवानी, आया हे खायचं नव. आया भवानी भवानी भवानी. आला समद्यांचा कैवारी आला. बंदूक खाली कर. काय झालं? आ? काय झालं? कोणी फोडला फटाका? दत्ता एकच सांगतो आणि एकदाच सांगतो, बंदूक खाली कर. तू एकदा सांगत असशीला पण म्या समद्या गोष्टी दोनदा करतो. म्हणून तर पहिली गोळी चालवली
ती तुझ्या आईच्या शेजारनं गेली आणि समजाचा पाया यो दत्त आहे. आधी मरण दत्ताचं, मग त्याच्या आईचं. भवानी तुला शेवटचं सांगतोय, इथं हाणामारी नकोय मला. ओ प्रतापराव, मला बी नको होती. प्रतापराव, तुमच्यामुळे करावं लागतंय समजे. तसं बी ह्यो दत्ता तुमचं कवच कुंडल आहे ना व. तर मग अदुगर ह्याला संपवतो, मग तुम्हा समद्यांना. हे कवच कुंडल आईच्या प्रेमाने इंडलंय, ते तुझ्या ताकदीनं तुटायचं नाही. कोराडातल्या कोंबडीवानं फडफडू नगस. पहिली गोळी लागली नाही याचा अर्थ असा नव, दुसऱ्या वेळी बी नेम चुकला आमचा. भवानी, उगा वातावरण टाईट करू नकोस. तुला काय पाहिजे ते सांग. आपण हवं तर बोलून हा विषय सोडव. पण अगोदर दत्ता भाऊच्या डोक्यावरची बंदूक काढ. बंदूक तवाच निघल जेव्हा सरपंच आमचा असल. तर सरपंच बी जाईल आणि निवडणूक बी. ए, तुला काय वाटलं दत्ताभाऊ घाबरतील तुझ्या धमक्यांना? अरे तू दत्ताभाऊंना मारायला माणसं पाठवली तेव्हा बी दत्ताभाऊ वाघाप्रमाणे उभं राहिलं. आणि आता तुझ्यासारख्या लांडग्या समोर झुकतील वय? समदे सांगायला तर बंदूक बाजूला सार, नाहीतर होत्याचं नव्हतं व्हायला यायला लागणार नाही. कटलं दत्ताचं कुत्र क्या कटलं. शेवटचं विचारतोय, सरपंच पद घेऊन जाऊ दत्ताचा जीव? दत्ताचं मरण देवाला परवडायचं नाही. तुझ्यासारख्या सैतानाला ते झेपायचं बी नाही. चालव गोळी. आज फायनली शेव उरकून टाकू. कळू द्या समद्यांना कोण आपल्या आईचं दूध पिऊन उभं आहे. चालव गोळी. दत्ताला मारणं ऐऱ्या गैऱ्याचं काम नाही, त्यासाठी वाघाचं काळीज लागतं. अरे बघायलायस काय? चालव की गोळी. धमकीवर धमकी देऊ नकास. गोळी डोक्यातून आरपार जाईल ना तवा कळल. नाही घाबरत. बंदुकीपेक्षा मनगटातल्या ताकदीवर लय विश्वास आहे. हो, मग शेवटचं तुझ्या आईला बघून घे. तुझ्या मागो मग तिला बी ढागात पाठवतो. भवानी, दत्ताला काही करू नकोस.
तुला काय हवं ते द्यायला तयार होतो मी. सावताच्या पोरासाठी हान त्याच्या माईला. याला म्हणतात नजरहटी दुर्घटना घाटी. घ्या आता. सांगितलं होतं ना हो, नाड्या जाऊ नकस, पण ऐकलं नाहीस. चांगला डाव साधला का भवानीनं. सारखा घालवला. पुन्हा पुन्हा तुम्ही तुमची नियत दाखवली. नियत माणसाच्या कारभारातून दिसली, जशी तुझी दिसली. पहिली चूक, या भाषेत बोलायची कोणी हिम्मत करत नाही, ती तू केलीस. आणि दुसरी, माझ्या आईवर बंदूक ताणलीस. माझ्या आईकडं कोणी नुसतं डोळं वाटारून जरी पाहिलं तरी मी डोळं फोडतो. तर तू बंदूक ताणलीस. तूच सांग, काय शिक्षा करू तू? ए दत्ता, वेची दिशा आणि नशीब बदलायला येळ नाही लागत. आज तुझ्याकडे सरलं, त्या माझ्याकडे सरल. ओ भवानी, आज मी तुझ्या समोर एकटा उभा आहे. असेल हिम्मत, नशीब वापरून बघ. आहे हिम्मत? आहे? जो जिंकल तो जगल. एक गोळी, फक्त एक गोळी. बघू कोणाचं नाव लिहिलंय त्यावर. आहे मंजूर? मंजूर आहे. तू जिंकलास तर सरपंच तुझा, आणि म्या जिंकलो तर माझा.